सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई होणार। सचिन घायवळनं अनेकांना धमकावल्याची पोलिसांची माहिती। अनेकांना धमकावून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याची माहिती। सचिन घायवळ निलेश घायवळवर बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना दिला नाही। परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनंच मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाही। शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही। सूत्रांची माहिती। पोलिसांनी नाकारून सुद्धा घायवळला परवाना का दिला? योगेश कदमांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। परबांची माहिती। मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीवरून योगेश कदमांचा शस्त्र परवान्याबाबत निर्णय। योगेश कदम आधीपासून परबांच्या टार्गेटवर रस्त्यावर उतरायचं तर उतरा। रामदास कदम यांचा परवाना प्रत्युत्तर। रामदास कदमांकडून अनिल परबांचा अर्धवट वकील असा उल्लेख। परबांनी प्रेमनगरमधील 7,000 मराठी लोकांना हलवलं। अर्धवट वकिलांना बिल्डरकडून 2-2 मर्सिडीज घेतल्या। रामदास कदम यांचा आरोप। घायवळला परवाना देणाऱ्या वरिष्ठ नेत्यावर कारवाई करावी। रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर घायवळला परवाना देणारा नेता कोण हे कदमांनी सांगावं। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। गृहराज्यमंत्र्यांचं अशा प्रकारे शस्त्र परवाना आदेशावर सही करणं हे कायदा सुव्यवस्थेसाठी चिंताजनक। सचिन घायवळ शस्त्र प्रकरणावर खासदार अमोल कोल्हेंकडून प्रतिक्रिया। हिंमत असेल तर योगेश कदमांना आदेश देणाऱ्यांचं रामदास कदमांनी नाव घ्यावं। सुषमा अंधारेंचं आवाहन। तर योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला, खरं तर एका मुकाबाहुला तिथे बसवलेला होता। सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा। आमदार रोहित पवारांचा आरोप। निलेश घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला गेला। धाराशिवच्या काही नेत्यांनी घायवळला मदत केल्याची चर्चा। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही। 2 दिवसांमध्ये परदेशातून मुंबईत पोहोचल्यावर भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया। निलेश घायवळच्या विषयावर बोलण्यास मुरलीधर मोहोळ यांनी नकार दिलाय। घायवळवर प्रश्न विचारल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली। आज फक्त स्पोर्ट्सवर बोलणार अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली। गुंड निलेश घायवळ पाठोपाठाचा भाऊ सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत कारवाई होणार। अनेक लोकांना धमकावून जमीन खरेदी विक्री व्यवहार केल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानं मकोका लावण्याची शक्यता। तर बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। गुंड निलेश घायवळच्या गाड्या जप्त। पुणे पोलिसांनी घायवळच्या गाड्या जप्त केल्या। सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना तत्काळ रद्द करावा। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे रवींद्र धंगेकरांची मागणी। आमदारांनी शिफारस केल्यानं शस्त्र परवाना देण्यात आला असेल। चंद्रकांत दादांनी समीर पाटलांवर कारवाई करण्याची मागणी। चंद्रकांत पाटलांवरील टीकेनंतर भाजप नेते शिवसेनेच्या वरिष्ठांकडे धंगेकरांची तक्रार करणार। चुकीचं विधान केल्यास धंगेकरांना योग्य पद्धतीनं ठोकू। भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा। महायुती सरकारनं लाडका गुंड योजना आणावी आणि राज्यामध्ये गुंडांचं पालन पोषण करणारी एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी। वडेट्टीवारांची टीका। धाराशिवमधल्या पवनचक्कीच्या गाड्यांची तोडफोड कुणी केली? धाराशिवमध्ये तयार होणारा तिसरा आका कोण? रोहित पवार यांचा ट्विट करत सवाल। गृह खातं या आकाच्या मुसक्या का आवडत नाही अशी विचारणा। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो ट्विट। परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहितजी करत होते का? बन यांचा टोला। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल। घायवळनं शाळेला केलेल्या मदतीचं सुनंदा पवारांकडून कौतुक करतानाचा व्हिडिओ। रोहित पवारांचे वडील निलेश घायवळच्या घरी निवडणुकीसाठी मदत मागायला जात होते। अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष पोटरे यांचा दावा। रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकरांचा भाजपकडून गुंड गजा मारणेसोबतचा फोटो शेअर। रवींद्र धंगेकरांनी आता स्पष्टीकरण द्यावं असं म्हणत भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांची धंगेकरांवर टीका। निलेश घायवळला परवाना का दिला हे योगेश कदम सांगू शकतील। योगेश कदम आणि पुण्याच्या राजकारणाचा संबंध नाही। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। नगरमधल्या सभेतून इम्तियाज जलील यांचा संग्राम जगताप आणि नितेश राणेंवर निशाणा। काही कुत्र्यांना रस्त्यावर सोडलं जातं। तुमच्या शहरामध्ये एक चिकनी चमेली आली आहे। इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल सुरू। काही जण मराठी लोकांसाठी नाही तर स्वतःच्या कुटुंबासाठी एकत्र येत आहेत। श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका। राजकारणासाठी आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी एकत्र येत आहेत। श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटलांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जमादार यांचाही पक्षप्रवेश। सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आशिष जयस्वाल यांनी माझ्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करू नये। आशिष जयस्वाल यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं
धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया, तर मला आत्राम काही बोललेले नाहीत, त्यामुळे मी अशा प्रश्नांवर बोलणं योग्य नाही. आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका घेणार. आज, उद्या आणि 13 ऑक्टोबरला आढावा बैठकांचं आयोजन. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू. चव्हाणही दौऱ्यामध्ये असणार सोबत. अंबरनाथमध्ये आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता. गुलाबराव करंजुले आणि सदाशिव पाटील यांच्या भेटीमुळे चर्चा, तर शिवसेना मात्र एकटी लढण्याची शक्यता. धुळ्यामधल्या शिरपूर वरवाडी नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर. 20 सदस्यीय पद्धतीनुसार 32 नगरसेवकांची निवड होणार. 50% जागा महिलांसाठी, 2 जागा अनुसूचित जातींसाठी आणि 3 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव. धुळ्याच्या साक्री तालुका शिवसेनेची दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती. माणिकराव कोकाटेंच्या रमी व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांची पोलीस चौकशी होण्याची शक्यता. कोकाटेंचा जबाब नोंदवल्यानंतर कोर्टाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश. विधिमंडळामधील कोकाटेंचा व्हिडिओ कोणी काढला या संदर्भात सखोल तपास होणार. नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपच्या हालचाली. भाजप आणि गौतम अदानींमध्ये या संदर्भात चर्चा. संजय राऊतांचा आरोप. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा. विदर्भात मोठ्या संख्येनं ओबीसी नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार. वडेट्टीवारांकडून मोर्चास्थळाची पाहणी. राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली. विखे आणि जरांगेंमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा. छगन भुजबळांनी विरोध सोडून द्यावा, न्यायालयामध्ये दावा दाखल करायचा आणि मोर्चे काढायचे, ही भूमिका योग्य नाही. विखे पाटलांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी मुख्यमंत्री असतानाही पाप केलं नसतं तर हा प्रश्न राहिला नसता. समाजामध्ये दुही निर्माण करण्याच्या पापाचे धनी कोण, हे मोर्चेकरांनी पवारांना विचारावं. ओबीसी मोर्चावरून राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका. सोनिया गांधींच्या पायाशी गहाण पडलेली शिवसेना एकनाथ शिंदेंनी सोडवली. रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेमध्ये आहे. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंना सोबत घ्यायचं सुरू. रामदास कदम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. शेतकऱ्याच्या बांधावर नुकसानीच्या पाहणीसाठी गेलेले राऊत एसी गाडीमध्ये बसून बदाम खातात. सकाळी 9 वाजले की त्यांच्या पोटामध्ये पोटशूळ सुरू होतं. मंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधक वोट जिहादमुळे जिंकले. लोकसभा निवडणुकीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांचं विधान. वोट चोरीमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांचा समावेश. तर बिहारप्रमाणे मालेगावमध्येही इंटेन्सिव्ह रिव्हिजनची सुरुवात करावी, सोमय्या यांची मागणी. नारायण आपटे, विष्णू करकरे, मदन लाल हे गांधींच्या हत्येमध्ये सहभागी होते. असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. गांधींच्या हत्येच्या कटामधले तिघेही नगरचेच होते. तिघांनी पसरवलेलं विष आजही कायम. असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. अनिल देशमुखांच्या जप्त केलेल्या मालमत्ता प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. मालमत्ता हवी असेल तर आताच्या बाजारभावानुसार मोबदला जमा करा. हायकोर्टामध्ये ईडीतर्फे युक्तिवाद. आयलो मोहम्मदमध्ये विवाद नाहीच, सगळ्यांना आपल्या धर्माबाबत प्रेम आहे. असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. लव शब्द वापरला, यात अडचण काय, ओवैसींचा सवाल. जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा. बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं साहित्य लुटून नेल्याची माहिती. 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 15% वाढ. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोरची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट. लंकेंनी राकेश किशोरला संविधानाची प्रत भेट दिली. सरन्यायाधीशांचा विरोध रस्त्यावर करायचा होता, अशी समज दिल्याचीही लंकेंची माहिती. सांगलीमध्ये आमदार इंद्रिस नायकवाडी यांच्या कारवर दगडफेक. मिरज तालुक्याच्या जांद्राववाडी बेळंकी दरम्यान दगडफेक. इद्रिस नायकवाडी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार. दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 2 अज्ञातांकडून कारवर दगडफेक. कोल्हापूरमध्ये उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा. काल सकाळपासून घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू. उद्योगपतीच्या सळी उत्पादनाच्या कारखान्यावर सुद्धा छापे. एमआयडीसी विरोधात पनवेलमधील चिघरण, कानपोली, महालुंगी ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची रोहित पवारांनी घेतली भेट. आंदोलनकर्त्यांना रोहित पवारांनी पाठिंबा दर्शवला. धारावीमधल्या 5 इमारतींची हस्तांतरण प्रक्रिया म्हाडाकडून सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम बैठकीमध्ये यावर तोडगा काढला. अदानीनं 2 दिवसांपूर्वी 403 कोटींची मुद्दल म्हाडाच्या मुंबई मंडळाला अदा केली. मंत्री आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुस्तक भेट दिलं. 2500 वडनगर उत्खनन की एक झलक हे पुस्तक भेट दिलं. रत्नागिरीच्या मेरकरवाडा परिसरामधील मच्छीमारांनी भास्कर जाधवांची भेट घेतली. अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान. मच्छीमार महिलांनी भास्कर जाधवांची भेट घेऊन समस्या मांडल्या.
अंदिली पश्चिमेमध्ये तृतीयपंथीयांची दादागिरी, उद्घाटन सोहळ्यामध्ये 1 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप. त्यामुळे काही काळ वाद झाला. पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी हा वाद शांत केला. ई बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक आणि त्रैमासिक पास योजना सुरू. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहिती. अनेक प्रवाशांकडून ई बस सेवेमध्ये पास प्रणालीची मागणी केली जात होती. अॅक्वा मेट्रो लाईन पूर्ण क्षमतेनं सुरू. सीएसएमटीला जाण्यासाठी लोकलसोबत आता मेट्रोचाही पर्याय उपलब्ध झाला. मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून सुटका, कमी वेळेमध्ये प्रवास शक्य झाला आणि लेटमार्क्सही लागणार नाही. प्रवाशांच्या प्रतिक्रिया. विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात. श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईमधून अटक. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव नागपूर दौऱ्यावर. मोहन यादव यांनी कफ सिरपमुळे रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या बालकांची भेट घेतली. आतापर्यंत कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 22 बालकांचा मृत्यू. धुळे जिल्ह्यामधल्या 23 वर्षांपासून बंद असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार. साखर कारखाना सुरू झाल्यानं शेतकऱ्यांचा फायदा होणार. मंत्री दादा भुसे यांचं सुतोवाच. कफ सिरप मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्र एफडीएकडून कारवायांचा धडाका. एफडीएकडून बिना प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री करणाऱ्यांची तपासणी. एफडीएकडून 88 विक्रेत्यांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश. 107 औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शिफारस. कफ सिरप प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर होणार सुनावणी. वकील विशाल तिवारींकडून जनहित याचिका दाखल. कोल्ड्रिफ पाठोपाठ रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाईफ औषधामध्ये विषारी घटक. दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची असल्याची माहिती. मध्य प्रदेशमधल्या बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क. वसई विरारमध्ये अन्न आणि औषध विभागाची तपासणी मोहीम. अधिकाऱ्यांकडून सिरपचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची चौकशी. वीज कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर. 200 कोटीहून जास्त खर्चाचे प्रकल्प खासगी संस्थांना देण्यास विरोध. खासगीकरण, महावितरण, महापरिषणचे कर्मचारी संपावर. वर्ध्यामध्ये विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आंदोलनामध्ये विद्युत कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीचं आंदोलन. गोंदियामधील महावितरण कर्मचारी खासगीकरणाच्या विरोधात संपावर. महावितरण कार्यालयाच्या समोर कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. धनंजय देसाईंच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमधील हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. तहसीलदारांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सफाई कामगारांवर कारवाई. एकाच वेळेला 50 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढलं. कामगारांसाठी मनसे आक्रमक. मनसेकडून काम बंद आंदोलन सुरू. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मीरा भाईंदर शहरामधल्या गिल्बर्ट जॉन मेंडोसा ट्रॅफिक पार्कचं प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन. गिल्बर्ट मेंडोसा यांच्या विकासामधील योगदानामुळे पार्कला त्यांचं नाव देण्यात आलं. लहान मुलांमध्ये वाहतूक शिस्त आणि सुरक्षा याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी पार्कची उभारणी. लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा निधी उद्यापासून वितरित होणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. पुढील 2 महिन्याच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. आदिती तटकरे यांचं लाडक्या बहिणींना आवाहन. लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून निदर्शनं. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या विरोधात आंदोलन. सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी. जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार नूतन जिल्हाधिकारी रोहन घुर्गे यांनी स्वीकारला. सर्व क्षेत्रामध्ये लोकाभिमुख काम करण्याचा मानस व्यक्त. सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती. आमदार सदाभाऊ खोत यांची माहिती. सहकारी विभागानं 559 पदांच्या नोकर भरतीला परवानगी दिली होती. सहकारी विभागाकडून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी. बीडच्या कपिलधारवाडीमध्ये भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी. या गावामध्ये जमिनीचा काही भाग खचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 शाखांमध्ये चेक चोरीला. एका शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक चोरीला. ड्रॉपबॉक्समधून चेक काढून पैसे ट्रान्सफर करण्यात आले. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती. रिझर्व्ह बँकेकडून राज्यामधील 4 सहकारी बँकांना निर्बंध. बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कर्ज देण्यास मनाई. ठेवीदारांचा पैसा परत करण्यास बँक असमर्थ ठरल्यानं कारवाई. जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून कोम्बिंग ऑपरेशन. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील 276 गुन्हेगारांची तपासणी. धुळे पालिकेच्या एका परिपत्रकामध्ये संत संताजी जगनाडे महाराजांचं नाव संत जुनाकडे झालं. नावाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी तेली समाज युवक संघटनेचं आयुक्तांना निवेदन. नावात तत्काळ बदल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. नंदुरबारमधील ग्राम रोजगार अनेक महिन्यांपासून पगाराविना वंचित. 8,000 रुपये पगार आणि 2,000 रुपये प्रवास भत्ता दिला जात असतो. 639 ग्राम रोजगारांवर उपवासमारीची वेळ.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून चंद्रपूरच्या भटाळीमधील रखडलेल्या पुलाची पाहणी. नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताच हा पूल वाहतुकीसाठी बंद होतो. तक्रारीनंतर इंद्रनील नाईक यांच्याकडून पाहणी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. पपई पिकाला फळबागामध्ये समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पपई पीक धोक्यात आल्यानं शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक अडचण. नंदुरबारमध्ये कापसासाठी सीसीआय खरेदी केंद्राची नोंदणी सुरू. कापसाच्या पेरणी क्षेत्रामध्ये 15% घट. कापसाला योग्य हमीभाव जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गच्या कणकवली शहरामध्ये मुसळधार पाऊस. कणकवली शहरामधला विद्युत पुरवठा खंडित. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा मुसळधार पाऊस सुरू. राज्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय. सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर वेतनातून 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार. मंत्रालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक उपक्रम यांच्यासह सर्व यंत्रणांना अंमलबजावणीचे निर्देश. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून धाराशिव लातूरमधील पूरग्रस्तांना मदत. जीवनावश्यक किटचा 2 ट्रक रवाना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भगवा झेंडा दाखवला. यवतमाळमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून तुटपुंजी मदत सरकारला परत. एक दिवाळी साजरी केली नाही तर आम्ही मरणार नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश. सरकारकडून खोटं बोलून वेळ मारून नेण्याचा प्रकार. शेतकऱ्यांना 6,900 रुपयांचा धनादेश तहसीलदारांकडे परत केला. अकोला जिल्ह्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्याची आत्महत्या. आरक्षण मिळणं कठीण. ओबीसीना वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटतंय. आत्महत्येपूर्वी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून